नमस्कार, मी पूजा करण लोखंडे आज तुमच्यासमोर एक काल्पनिक कथा सादर करणार आहे, जी मला सहज सुचली होती. एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलामध्ये पक्षी, प्राणी, साऱ्या प्रकारचे प्राणी वगैरे पक्षी वगैरे राहत असतात. एके दिवशी एका वाघाला ना भरपूर भूक लागते, पण त्याला ना शिकार भेटत नाही. मग तो एका तळ्या ठिकाणी जाऊन पाणी पिऊन विश्राम करत असतो. तळ्याच्या त्या साईडच्या बाजूला एक हरीण आलेलं असतं, जे फार म्हातारं असतं. वाघाला ते हरीण दिसतं. आता त्याला मनामध्ये येतं की बास, आता माझा शिकार पूर्ण झाला. आता मला तो भेटला की माझ्या पोटाची खळगी भरेल. मग तो पळत पळत तळ्याच्या त्या साईडच्या बाजूला जातो. हरीण पाहतं, हरीण चप्पळ घाबरतं. काय करू समजत नाही. आणि वाघ मस्त खुश, आता माझ्या पोटाची खळगी भरणार आहे, मी आता ह्याला खाणार आहे. आणि तो जातो हरणाकडे. हरणाला म्हणतो, मी तुला आता खाणार आहे. हरीण म्हणतो, नको रे बाबा, माझ्याकडे काय आहे, माझी हाडं पूर्ण गेलेली, मी ऑलरेडी म्हातारा आहे, बघ माझ्याकडे. वाघ म्हणतो, नाही नाही, मी तुला खाणार, काही असं माझं पोट फार रिकाम आहे, मला भूक लागली, मला शिकारीला काही नाही, मी तुला खाणार. हरीण म्हणतं, थांब, एक काम करूयात. थोडंसं पुढे गेलं असं 1-2 किलोमीटरवर तर माझे ना मित्र वगैरे आहेत, मित्र मैत्रिणी आहेत, ज्यांना तू खाऊ शकतो, तुझ्या पोटाची खळगी लगेच भरेल. वाघ बोलतो, नाही माझ्याशी चपळगिरी करायची नाही अजिबात. तर हरी म्हणता, नाही नाही, मी तुझ्याशी चप्पलगिरी अजिबात करत नाही आहे, तू चल माझ्याबरोबर, माझं ऐक. तर वाघ थोडासा विचार करून बोलतो, ठीक आहे, चला जाऊयात. आता एवढं तू म्हणतोयस तर तसं पण भूक फार लागलेली आहे, तसं ह्या म्हाताऱ्या हरणाकडे काय नुसती हडकं. पण हरीण म्हणता, माझ्यावर यायचं असेल तर माझी एक शर्यत आहे. वाघ म्हणता, आता काय, ही कसली शर्यत, आणि मी तुझी शर्यत का ऐकू? अरे, तुझ्या पोटाची खळगी भरायची आहे ना, तुला भूक लागली ना, मग तुला माझी शर्यत ऐकावीच लागेल. वाघ म्हणतात, ठीक आहे, जाऊ देत, काहीतरी असेल. तर मग हरीण म्हणतं की मी फार वेगाने धावणार, त्याच वेगाने तुला धावायचं आहे. ठीक आहे, आपल्याला 2-3 किलोमीटर धावायचं आहे. मी ज्या वेगाने धावणार त्या वेगाने तू धावायचं, आणि जसं मी जोरात वागणार तुझाही वेग वाढला पाहिजे. तर वाघ म्हणतात, ठीक आहे, चालेल. वाघ तर चपळच असतो पळण्यासाठी वगैरे. मग त्या दोघांची शर्यत सुरू होते. हरीण जोरात पळायला सुरुवात करतं, त्याच्या मागे वाघही पळत सुटतो. पळता 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 1 किलोमीटर जातं, 2 किलोमीटर जातं. हरिणाला पुढचा रस्ता सगळा माहिती असतो, पण वाघाला पुढचा रस्ता अजिबात माहिती नसतो. हरीण कसं असतं, चपळ. मग तो काय करतो, पळत 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 जाता जाता पुढे एक दरी असते, जी वाघाला माहीत नसते. हरीण एवढा जोरात वेग वाढवतो, तसंच वाघही त्याच्या मागे वेग वाढवतो. आणि जशी दरी येते, हरणाला माहीत असतं हरीण त्याची वाट